खेडकर कुटुंबियांचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. परिणामी आपल्या बेताल वागण्यानं अडचणीत आलेल्या प्रशिक्षणार्थी आय.एस. अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत रोज नव्यानं वाढच होताना दिसतीये. काय आहे आता हे नेमकं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. आय.एस. म्हणून झालेल्या त्यांच्या निवडीवर गेल्या 8 दिवसात अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्या तक्रारी आणि चौकशी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेडकर कुटुंबानं बाणेर भागात बांधलेल्या बंगल्यासमोरच्या फुटपाथवर अतिक्रमण केल्याचं उघड झालंय. या संदर्भात महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली आहे. एकूणच आपल्या वर्तणुकीनं चर्चेत आलेल्या आणि त्यामुळे अडचणीत सापडलेल्या खेडकर कुटुंबियांच्या मागे अनेक चौकशा सुरू झाल्या आहेत. खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यात जमिनीच्या वादावरून एका शेतकऱ्याला दाखवलेल्या पिस्तूलचं प्रकरण नुकतंच उजेडात आलंय. या पिस्तूलचा परवाना आहे का याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मनोरमा यांच्या विरोधात पिस्तुलाचा धाक दाखवल्या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय खेडकर यांची आलेशान मोटार पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्याचे आदेशही देण्यात आलेत. एकूणच काय तर आपल्या चुकीच्या वागण्यानं कायदा आणि नियम धाब्यावर बसवण्याच्या मानसिकतेच्या विरोधात पोलिसांनी आणि सर्वच यंत्रणांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतर खेडकर कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. ओबीसी कोट्यातून NTC 3 या कोट्यातून त्या MBBS झाल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे त्यांचे वडील IS अधिकारी असताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जोडलं होतं. त्यावेळी नॉन क्रिमिलियर्स हे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाखाच्या आत होतं त्यांनाच मिळत असे. खेडकर IS होण्यासाठी UPSC कडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलंय. त्या कोट्यातूनच त्यांना नोकरी मिळाली आहे. परंतु वैद्यकीय प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेलं नाही. मग UPSCच्याच वेळी त्यांना अपंगत्व आलं होतं का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. प्रशिक्षणार्थी IS अधिकारी असो वा साधा कर्मचारी, काम करताना सेवा सर्थीचं पालन करणं आणि आपण सरकारी नोकर म्हणून योग्य ती कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणं हे प्रत्येक कर्मचाऱ्यांचं कर्तव्य असतं. मात्र आपण IS झालो म्हणजे सर्वच यंत्रणा आपल्या ताब्यात आली असं समजणं आणि कायद्याचं पालन करण्याऐवजी तो मोडण्याच्या मानसिकतेतून खेडकर यांनी स्वतःवर अडचणी ओढवून घेतल्याचं या साऱ्याच प्रकरणावरून दिसतंय. अधिकारी म्हणून निवड झाल्यावर सर्व कायदे धाब्यावर बसवण्याचा सपाटा लावण्याचे अलीकडच्या काळातलं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीनं ज्या गोष्टी केल्या त्याचमुळे त्यांच्या मागे अनेक गोष्टींच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.